नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे. मित्रांनो, अणुऊर्जा विभागात खरेदी स्टोअर व संचालनालय या ठिकाणी 62 जागांची या ठिकाणी भरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्युनियर परचेस असिस्टंट JPA आणि ज्युनियर स्टोअर कीपर JSK असे पदे या ठिकाणी भरली जाणार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिराती संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्र आपण हा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक रिसर्च यांच्यामार्फत या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झाली. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला 10/12/23 पासून ते 31/12 तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. लास्ट टाइम डेट असणार म्हणजे 31/12 तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम असणार आहेत जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात. या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम OMR पद्धतीने या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे. मित्रांनो, पोस्ट कोणत्या आणि कॉलेज असणार या ठिकाणी बनवणार. पोस्ट असणार आहे मित्रांनो तुम्हाला ज्युनियर परचेस असिस्टंट आणि ज्युनियर स्टोअर कीपर ग्रुप C पदाची या ठिकाणी भरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लेवल पे स्केल असणार आहेत. लेवल 4 या ठिकाणी 25,500 ते 81,100 या ठिकाणी पे स्केल असणार आहेत. OMR मित्रांनो 18 ते 27 वर्षे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. मित्रांनो, कोणकोणत्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी पदभरती असणार या ठिकाणी पाहावं. यामध्ये मित्रांनो ज्युनियर परचेस असिस्टंट यामध्ये मित्रांनो SC साठी 3 जागा, ST साठी मित्रांनो 6 जागा, OBC साठी मित्रांनो 6 जागा, AWD साठी मित्रांनो 2 जागा आणि एकूण अशी 17 जागांची या ठिकाणी भरती असणार आहेत. त्याचबरोबर ज्युनियर स्टोअर कीपर असिस्टंट यामध्ये मित्रांनो तुम्हाला SC साठी 3, ST साठी 0, OBC साठी 14, AWD साठी 3 आणि ओपनसाठी 25 अशी 45 जागांची या ठिकाणी भरती असणार आहे. त्याचबरोबर एकत्रित जर बघितली तर मित्रांनो SC साठी एकूण 6 जागा, ST साठी 6, OBC साठी 20, AWD साठी 5 आणि ओपनसाठी 25 जागांची या ठिकाणी भरती असणार आहे. अशी एकूण मित्रांनो 65 जागांची या ठिकाणी भरती असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकणार. त्याचबरोबर या ठिकाणी एज बदल एज असणार आहे मित्रांनो ओपनसाठी एज असणार आहे मित्रांनो 31/12/96 पासून ते 31/12/2005 विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही SC ST मध्ये असाल तर 5 वर्षे, OBC मध्ये असाल तर 3 वर्षे एज्युकेशन राहणार आहे. कोणते ओके, तर मित्रांनो कोणकोणते कॉलेज असणार आहे या ठिकाणी पाहणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रॅज्युएट विथ सायन्स 60% असलं तरी चालू शकतं किंवा ग्रॅज्युएशन विथ कॉमर्समध्ये असलं या ठिकाणी तुमचं चालू शकतं किंवा हे नसेल तर म्हणजे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये 60% असं असणं आवश्यक राहणार. मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला dpsdae.form6.com ह्या संख्येवर तुम्ही 10/12/23 पासून ते 31/12/23 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. सिलेक्शन प्रोसेस जर सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार म्हणजे OMR पद्धतीने या ठिकाणी कॉम्प्युटर बेस एक्झाम आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची डिस्क्रिप्टिव्ह टायपिंग टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहेत. पहिली रायटिंग एक्झाम OMR पद्धतीने. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जनरल इंटेलिजन्स 15 मार्क, जनरल इंग्लिश 50 मार्क, जनरल इंटेलिजन्स रिझनिंग 60 मार्क्स, क्वांटिटी ॲप्टिट्यूड ॲटॉमिक्स 50 मार्क, GK 20 मार्क आणि कॉम्प्युटर नॉलेज 20 मार्क अशी 200 मार्काची 2 तास वेळ असणार आहेत. त्याचबरोबर हँडिकॅपसाठी 2 तास 40 मिनिटे या ठिकाणी वेळ असणार. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचे निगेटिव्ह मार्किंगसुद्धा या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं डिस्क्रिप्टिव्ह या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये 100 मार्क्स असणार आहेत, 3 तास वेळ असणार आहेत आणि हँडिकॅपसाठी 4 तास वेळ या ठिकाणी राहणार. त्यामध्ये पार्ट A मध्ये इंग्लिश लँग्वेज ग्रामर वगैरे असणार. त्याचबरोबर पार्ट B मध्ये या ठिकाणी इझी रायटिंग या ठिकाणी तुमची असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी ऑब्जेक्टिव्हमध्ये या ठिकाणी ओपनसाठी 40% आणि AWS 33% आणि तरीही होती मित्रांनो डिपार्टमेंट ॲटॉमिक रिसर्च सेंटर यांच्यामार्फत या ठिकाणी 62 जागांची या ठिकाणी भरती प्या. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून मला धन्यवाद.